मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ठाणे पालघरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवलाय। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईत संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। मुंबईतल्या पावसाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी। मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच परिणाम आपण बघतोय की मुंबईमध्ये अगदी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। रिपरिप पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली बघायला मिळते आणि आपण बघतोय की या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह या ठिकाणी मुंबईमध्ये पावसाला अगदी सकाळपासूनच सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळत आहे। मुंबई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टीला हा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याच परीनं आणखीन पुढचे 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीनं ढगाळ वातावरण राहील, अशाच पद्धतीनं पावसाच्या सरी कोसळतील असा देखील अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन नितीनसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। यांत्रिक महत्त्वाची बातमी आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक होईल, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका निवडणूक होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निवडणुका दिवाळी नंतर होणार असल्याचं समजतंय। अत्यंत महत्त्वाची बातमी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची। या निवडणुका 2 टप्प्यात होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका होतील आणि या निवडणुका दिवाळी नंतर होणार आहेत। बघूया आपण याबाबतची महत्त्वाची माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, एकूण 29 महापालिका आहेत आणि या सगळ्या महापालिकांची मुदत संपलेली आहे। तर 243 नगर परिषदांपैकी 228 नगर परिषदांची ही मुदत संपलेली आहे। 142 नगरपंचायतींपैकी 29 नगरपंचायतींची मुदत संपली आहे आणि 34 जिल्हा परिषदांपैकी 26 जिल्हा परिषदांची ही मुदत संपली आहे आणि 351 पंचायत समित्यांपैकी 289 पंचायत समित्यांची ही मुदत संपली आहे। आता बातमी आहे कोरोनाबाबतची। कोरोनाची पुन्हा एकदा एंट्री झाली आहे। आशियातील हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळलेत। 3 मे पर्यंत या 2 देशात 31 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे। गेल्या वर्षभरातली ही सर्वाधिक संख्या आहे। या पार्श्वभूमीवर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे। बघा, हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळायला लागलेले आहेत, त्यामुळे कोरोना पुन्हा एकदा आशिया खंडात आलाय। कोविड-19ची लाट पुन्हा पसरण्याची आरोग्य विभागाला भीती वाटतेय। हाँगकाँगमध्ये कोरोना व्हायरसचा अधिक प्रकोप दिसतोय। हाँगकाँगमध्ये 3 मे पर्यंत 31 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। तर हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। हाँगकाँगमधून येऊयात आपण राजकीय वर्तुळातल्या बातम्यांमध्ये। एक सगळ्यात मोठी बातमी आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी एक मोठं विधान केलंय, त्या संदर्भातली ही बातमी। ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गटही एकत्र येण्याबद्दल चर्चा रंगली आहे। यावरच आठवलेंनी मोठं वक्तव्य केलंय। उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, अजित पवार हे आपापले पक्ष एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकरांनाही एकत्र यावं लागेल असं विधान आठवलेंनी केलंय। रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर हे आता एकत्र येणार का आणि राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागलेलं दिसणार का? काय नेमकं राज्याच्या राजकारणात घडेल
याकडे आता लक्ष असेल, कारण एक महत्त्वाचं आणि मोठं विधान रामदास आठवलेंनी केलंय. नेतृत्वाच्या मुद्द्यावरून आणि काही राजकीय धोरणांवरून दोघांमध्ये वाद झालेले आणि त्यानंतर हे दोघेही वेगळे झालेले आणि आपापले पक्ष त्यांनी स्थापन केले होते. आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवारसाहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील, नंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल होणार नाही. तर आता प्रकाश आंबेडकर नेमका आठवलेंच्या या प्रतिक्रियेवर काय उत्तर देत आहेत याकडे लक्ष असेल. यानंतर बातमी आहे ऑपरेशन सिंदूर बाबतची. भारताच्या ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी झालं याची कबुली आता स्वतः पाकिस्तानातून आली. पाकिस्तानात हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानातून करण्यात आले होते. मात्र आता पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिली. तकरीबन 2:30 बजे सिपा सलार जनरल सैयद आसिम मुनीर ने मुझे सिक्योर फ़ोन पे मुझे बताया कि वज़ीर-ए-आज़म साहब, हिंदुस्तान ने अपने बैलिस्टिक मिसाइल अभी लॉन्च किए हैं. एक नूर खान एयरपोर्ट पे गिरा है और कुछ और दूसरे इलाकों में गिरे हैं. तर पाकिस्तानला भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांना त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागणार आहे. पाकिस्ताननं काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतो. त्यामध्ये हाफिज सईद, मसूद अझर, दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाकिस्तानकडे केली जाणार आहे. हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे. मसूद अझर जैशचा प्रमुख आहे. पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे. तर दाऊद इब्राहिम हा 93चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवाय. हाफिज सईद, मसूद अझर आणि दाऊद इब्राहिम हे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी भारताला हवेत आणि त्यांच्या प्रत्यार्पणासाठी म्हणूनच भारत पाकिस्तानकडे याबाबत प्रस्ताव देणार आहे, मागणी करणार आहे. मात्र आता पाकिस्तान खरंच या तिन्ही दहशतवाद्यांना भारताकडे प्रत्यार्पित करतो का याकडेही लक्ष असेल. हे तिन्ही मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहेत. तर ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे अनेक पुरावे भारतीय लष्करानं दिलेत. मात्र पाकिस्तानचा खोटारडेपणा अद्याप सुरूच आहे. युद्धविरामासाठी भारतानं स्वतः फोन केला असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी केलाय. लक वुड हैव इट, घंटी बजी तो जनरल आसिम मुनीर लाइन पर थे. वज़ीर आज़म हमने बड़ा भरपूर उनको जवाब दिया है और अब हमें सीज़ फायर करने की दरख्वास्त आ रही है. तो आपका क्या ख्याल है? मैंने कहा सिपा सलार, इससे बड़ी और इज्जत की क्या बात हो सकती है? भरपूर थप्पड़ मारा है, उसका सर चकरा गया, अब वो सीज फायर पर मजबूर है. तो मैं समझता हूं कि आप बिस्मिल्लाह करें और इस सीज फायर की ऑफर को कबूल करें. तर कदाचित पुढच्या एखाद्या कार्यक्रमात शरीफ आपलं हे वक्तव्य खोटं होतं हेही सांगताना आपल्याला दिसू शकतात. आणखी एक महत्त्वाची बातमी, बड्या बड्या बाता मारणारे पाकिस्तानी नेते आता तोंडघशी पडलेत. भारतानं नाही तर चक्क पाकिस्तानी मीडियानंच पाकिस्तानच्या खोटारडेपणाची फॅक्टरी उघड केली आहे. पाकिस्तानच्या डॉन या मीडियानं नेमकं काय सत्य मांडलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. डॉननंच केली पाकची पोलखोल. पंतप्रधान शरीफ पडले तोंडघशी. खोटारडेपणाची फॅक्टरी डॉन कडून उघड.
हे आहेत ऑपरेशन सिंदूरचे धमाके. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून डागलेले मिसाईल ओसाड माळावर डागले नव्हते, तर ते डागले होते पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर आणि पाकिस्तानी एअरबेसवर. मात्र पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी तर खोटारडेपणाची फॅक्टरीच उघडली. हा फोटो नीट पहा. पाकिस्तानच्या हवाई दलाच्या शौर्याचं टेलिग्राफनं कौतुक केलंय असं तुम्हाला वाटेल, पण हा फोटोच AI नं एडिट केलेला आहे. हे पहा, द डेली टेलिग्राफचं ओरिजिनल फ्रंट पेज. झालात ना चकित? अशीच धुळफेक पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान इशाक डार यांनी केली आहे. मात्र त्यांचा पर्दाफाश पाकिस्तानमधील डॉन या आघाडीच्या मीडियानं केलाय. इमारत, ये मस्जिद थी मजमूई तौर पर, और फिर उसमें ये एडमन ब्लॉक है. एडमन ब्लॉक पे यके बाद दीगरे 6 और 7 मई की दरमियानी रात को 12:30 बजे जो अटैक हुआ था, उससे यहाँ पर जो 2 मिसाइल थे यके बाद दीगरे आकर गिरे थे. भारतानं उद्ध्वस्त केलेलं तोयबा मर्कज हेच ते लष्कर ए तोयबाचं दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं ठिकाण. मात्र तेच आता भारतानं उडवून दिलं. त्याचे पुरावेच पाकिस्तानी मीडिया डॉनच्या पत्रकारानं समोर आणले. त्यामुळेच खोटं बोलून तोंडघशी पडण्याचा पाकिस्तानी नेत्यांचा इतिहास पुन्हा उघड झाला. आता तरी पाकिस्तानी नेत्यांनी स्वतःला लाज वाटून खरं बोलायला शिकलंच पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, इस्लामाबाद. तर भारत पाकिस्तान तणावाबाबतच्या बातम्या आपण बघूयात. टॉप 5. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्राह्मोसच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची टरकली. यामुळे रावळपिंडीतलं सैन्य मुख्यालय इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी कंगाल पाकिस्तानला कोट्यवधींचा खर्च करावा लागेल. जम्मू काश्मीरमध्ये सैन्य दलानं मोठं ऑपरेशन राबवलंय. विविध भागांमध्ये लपलेल्या 6 दहशतवाद्यांचा शोध घेऊन खात्मा केलाय. भारतीय लष्करानं 2 दिवसात 6 दहशतवादी ठार केलेत. काश्मीरच्या जंगलात मोठं सर्च ऑपरेशन राबवत सैन्यानं ही विशेष कामगिरी केली. पीओके जवळच्या सालोत्री गावातील नागरिक आपल्या घरी परतले. सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारानंतर सुरक्षेच्या कारणास्तव ते गाव सोडून गेले होते. मात्र आता शस्त्रसंधीनंतर दहशतमुक्त वातावरणात मोकळा श्वास ते घेत आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी पाश्चात्य देशांवर गंभीर आरोप केलेत. पाश्चात्य देश भारत आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभं करतंय असं रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय. पाश्चात्य देश भारताचा वापर चीन विरुद्ध करू इच्छितात असंही ते म्हणाले. BEL आणि भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण विभागानं IDDIS काउंटर ड्रोन सिस्टीमसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. DRDO आणि BEL यांनी स्वदेशी पद्धतीनं विकसित केलेला हा प्रकल्प मेक इन इंडिया उपक्रमाला बळकटी देण्यासाठी एक मैलाचा दगड आहे. यानंतर राजकीय विश्वातल्या बातम्या बघूयात. टॉप 5. अनेकांना बरीच व्यसनं असतात, तसं राजकारण म्हणजे एक आवड आणि व्यसन असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी विविध व्यसनांची नक्कलही त्यांनी करून दाखवली. इंदापुरात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मंत्री भरत गोगावलेंनी आढावा बैठक घेतली. 9 जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतोय. यावेळी मान्यवर आणि शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत शासकीय अधिकारी आणि आयोजकांना गोगावलेंनी सूचना केल्या. संभाजीनगरमधील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटानं हल्लाबोल महामोर्चा काढलाय. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्यात. क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. गुलबंडेमध्ये या मोर्चाचं सभेत रूपांतर होणार आहे. संभाजीनगरमधील मोर्चावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर तोफ डागली. निवडणुकीपूर्वी
वचनं अपूर्ण आहेत, तिघांमध्ये भांडण होत आहेत. हे भांडण एकमेकांच्या हिताचं असल्याचं दिसतंय. कुणाला बंगला पाहिजे, कुणाला पालकमंत्रीपद पाहिजे. महाराष्ट्र हितासाठी या तिन्ही पक्षांमधून कोणीही बोलत नाही असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. तर कोणत्याही युती आघाडीच्या भरोश्यावर राहू नका असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात मनसेच्या आढावा बैठका सुरू आहेत. कार्यकर्ते युती किंवा आघाडीबाबत संभ्रमात आहेत. अशात कार्यकर्त्यांचा घोळ थांबवण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतंत्र तयारीचे आदेश दिलेत. यानंतर बातम्या बघणार आहोत अवकाळी पावसाच्या टॉप 5. आज राज्यात वादळी पावसाची शक्यता आहे, त्यामुळे येलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भातल्या वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे ऑरेंज अलर्ट दिलाय. पावसाच्या हजेरीनं तापमानात चढ उतार सुरू आहे. जुन्नर तालुक्यातील उमरज, काळवाडी, शिवे परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. रस्ते, पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे नागरिकांना या पाण्यातूनच धोकादायक प्रवास करावा लागतोय. तर दुसरीकडे शेती पाण्याखाली गेल्यानं उन्हाळी पिकांचंही नुकसान झाले. मनमाड शहर आणि परिसरात संध्याकाळी 7:30 वाजेनंतर पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. सकाळपासून कधी कडक ऊन तर मध्येच ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. मात्र संध्याकाळी ढग दाटून आले आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. तर काल सकाळपासून बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं. मात्र संध्याकाळच्या सुमाराला धाड परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडलाय. या पावसानं धाड गावाजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीला पूर आलाय. यामुळे धामणगावशी धाड गावाचा संपर्क तुटला होता. विजेच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसानं नागरिक हैराण झाले. अकोल्यात 19 मे पर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवला. या स्थितीच्या अनुषंगानं सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी असं आवाहन अकोला जिल्हा प्रशासनानं केलंय. यानंतर बातम्या मराठवाड्यातून टॉप 5. मसाजोगून केजकडे येत असलेल्या कंटेनरनं रस्त्यात अनेकांना उडवले. यामध्ये 1 जण ठार तर अनेक जण जखमी झाले. कंटेनरचा 80 किलोमीटरपर्यंतचा हा थरार सुरू होता. या घटनेनंतर कंटेनर उलटला आणि अज्ञात जमावानं कंटेनर पेटवून दिला. पण इथल्या जलालपूर भागामध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. लाठाकाठ्यांनी आणि हत्यारांनी ही मारहाण केली. धार्मिक कार्यक्रमात 2 गटात मारहाण झाली होती. याचाच राग मनात धरून ही घटना घडली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव व्हावा, तसंच एक सामान्य भारतीय म्हणून आपल्याला तिन्ही दलाच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं, यासाठी परभणीमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं. या रॅलीला पालकमंत्री मेघना बोर्डीकर उपस्थित होत्या. तुर्की आणि चीनच्या वस्तूंना शिवाय पर्यटनाला भारतीयांनी बॉयकॉट करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. मुंबई उपनगरामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसानं मध्य रेल्वेला फटका बसलाय. मध्य रेल्वेच्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत आहेत. पश्चिम रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावते. पावसामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या उशिरानं धावत आहेत. अजून पावसाळा सुरूही झालेला नाहीये आणि त्यातच मध्य आणि पश्चिम रेल्वेची तारांब उडाली आहे. मध्य रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावतीये, तर पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये.
त्यानंतर बातमी पुण्यातून, गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेताना दिसत नाहीये. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर भागामध्ये कोयता गँगची दहशत आहे. कोयता गँगच्या टोळक्यानं रात्री गाड्यांची तोडफोड केली आहे. अनेक गाड्या फोडल्या आणि नागरिकांना मारहाण केली आहे. नागरिक बिब्बेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनी नागरिकांनाच उलट प्रश्न केलेत. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरच आता प्रश्न उपस्थित झाले. त्याने दगडफेक केली, कोयते होते हातात, कुऱ्हाटे होते त्याच्या हातात आणि मारामारी करत होते. आम्ही बाया त्यांच्या पाठीमागे पोहोच होतो आणि व्हिडिओ काढला तर पोलीस म्हणले तुम्ही व्हिडिओ ह्याला त्याला कशाला पाठवता, चौकी देऊन आम्हाला फक्त दाखवायचे होते. त्याच्यामुळे ते आम्ही म्हणले की आम्ही ह्याला नाही पाठवले. ते म्हणले तुमच्या कारवाई होईल. आम्ही म्हणलं कसं काय कारवाई होईल, आमच्या गाड्या पडल्या, आमच्या लेकरांना दगडी मारहाण केली आणि त्याच्यामुळे ते पोलीस म्हणले की तुम्ही चौकी द्या. चौकी देऊन बसलं, पोलीस त्यांनी काहीच केलं नाही. तर आणखी एक महत्त्वाची बातमी. शाळा या संवैधानिक मूल्य, सर्वधर्म समभाव शिकवणारी संस्था आहेत. मात्र एक धक्कादायक प्रकार नागपुरातून समोर आलाय. धर्माच्या नावाने एका विद्यार्थ्याला प्रवेश नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूरच्या जरीपटका भागातील दयानंद आर्य कन्या विद्यालयामध्ये हा प्रकार घडलाय. या प्रकरणी शाळेच्या सचिवावर भेदभावाचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अर्जामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की त्यांच्या शाळेमध्ये मुस्लिम मुलींना त्या मुस्लिम असल्याच्या कारणावरून ॲडमिशन दिले जात नाही आणि अशा सूचना या शाळेचे सेक्रेटरी राजेश लालवानी यांनी दिलेल्या आहेत. पिता हरवानी यांचं बयान घेऊन आपण शाळेचे सचिव राजेश लालवानी, तसेच एक स्कूलचे ॲडमिशन इन्चार्ज होत्या टीचर सिमरन, तसेच अजून एक टीचर आहे अनिता आर्या, यांच्याविरुद्ध आपण BNS 299 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.